इथं आपल्या पोळ्या बनवून तयार आहेत। अगदी जाडशीर आणि गुबगुबीत अशा पोळ्या झालेल्या आहेत। आज आपण इथं पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हे बघा, मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया। मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यात भरपूर पाणी घालूया आपण आणि याच्यात 3 ते 4 शिटा मारून घेते मी। डाळ शिजेपर्यंत आपण हे पीठ घेतलेलं आहे। मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, इथं 1 वाटी घेतलेलं आहे। यात थोडी आपण हळद घालूया, थोडंसं मीठ आणि 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। अगदी छोटा चमचा हा दूध पितेला। आपण याचा आता एक गोळा तयार करूया सैलसर। अगदी सैल असं पीठ मळून घेतलेलं आहे मी। थोडं तेल टाकून एक 15 मिनिटं मी झाकून ठेवते। आपली डाळ चांगली शिजलेली आहे, हे बघा। हे पाणी काढून घेते मी। इथं आता पॅन ठेवलेला आहे मी। ही डाळ आपण याच्यात घालून घेऊया, गूळ घालून घेऊया याच्यात। अगदी हाताने सुद्धा हे होते, एवढी छान शिजलेली आहे। ह्यातच मी 1 वाटी गूळ घालते। सुक वेलदोड्याची पूड घालते ही। चांगलं मिक्स करून घेते। आपलं सगळं पुरण हे झालेलं आहे, पाणी सगळं सोचून घेतलेलं आहे। हे बघा, सुकं सडसडीत झालेलं आहे। आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया। वाटायची सुद्धा गरज लागणार नाहीये। सगळी डाळ आणि डाळ सगळी बारीक झालेली आहे। मी गॅस बंद करते। आता पीठ बघूया आपलं, हे बघा अगदी छान। याला चांगलं आपण मळून घेऊ आधी। असं पीठ झालं पाहिजे, तरच आपली पोळी मऊसूद होते। मी
असा माला करून घेते. भरपूर असं याच्यात पुरण घालणार आहे आपण आता. त्याला लाटून घेऊया आपण. जितकी तुम्ही मोठी कराल तितकी मोठी होते, कारण आपलं जे पीठ असतं तेच चांगलं मळायचं असतं. हे बघा, आता मी तवा ठेवते इथं गॅसवर. तिथं गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. पोळी टाकून घेतलेली आहे आता आपण. लगेचच परतून घेते मी. हे बघा, आपली पोळी अगदी टम्म फुगलेली आहे. मस्त जवळून दाखवते मी तुम्हाला. माझी इथं पोळी तयार आहे. इकडे बघा, खूपच सुंदर. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.